गुरु आराध्य फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर गुरुरेकर यांचा अभिषेक कीर्तन सोहळा साजरा करत आहोत। नुकतंच सर्वच माता भगिनीने ताईंना ऑप्शन करून ओवाळलेला आहे, त्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया। आपल्या सर्वांसोबत भेटीगाठी करण्यासाठी आम्ही नेहमी आतुर असतो। सुरुवातीला मी बरेच काही तुमच्यासोबत बोलतो, गप्पा केल्यानंतर तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरची आनंद फुलला आहे। त्याकरता अजून एकदा जोरदार एक काम करा, नवीन पद्धतीने टाळ्या वाजवा। काय आशा वाजवायचं आता एक काम करा, दोन्ही हात उंच करा, दोन्ही हात उंच करा, उंच उंच दोन्ही उंच। ओके, आणि असं काय वाजवायचं, 1 2 3 4 ओके, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4। धन्यवाद। या काळाच्या गंगाच्या काळाच्या स्वागतामध्ये आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख आपल्या सर्वांच्या लाडक्या डॉक्टर सौ अर्चनाताई आहेत यांचं आपण स्वागत करूया। आणि या स्वागतासंदर्भात जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर सौ अर्चनाताई आहेत यांच्यासाठी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वांनी हात जोडायचे, डोळे बंद करायचे आणि माझ्यासोबत म्हणायचं आहे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। बुला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भारत माता की जय। सर्वप्रथम मी डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर गणोरेकर, महिला प्रेरणादायी वक्ता, सूत्रसंचालक आणि समुपदेशक, गेल्या 7 ते 8 वर्षापासून अविरहितपणे संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करते। अनेक स्त्रियांची प्रेरणास्थान बनले, अनेक तरुण मुलामुलींना आत्महत्येपासून वाचविले, अनेकांचे संसार मोडण्यापासून वाचविले आणि आज गुरु आराध्य फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचं काम देखील हातात घेतलं आहे। तुमच्या समोर खुर्चीवर जे बसलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत ना, खरं तर बघा ना, कोणतंही काम म्हटलं ना तर ते एकट्याने पूर्ण होत नाही, बरोबर ना? त्यासाठी असावी लागते सर्वांची भक्कम साथ। जसं एखादा सामूहिक खेळ असतो बघा ना, आपण जेव्हा शाळेत गेलो ना तेव्हा आपण सामूहिक खेळ खेळलो गेलो, कबड्डी असेल, खो खो असेल, फुटबॉल असेल किंवा क्रिकेट असेल, हे सगळे सामूहिक खेळ खेळत असताना त्या खेळामधील एकच खेळाडू एक्सपर्ट असून चालत नाही, सर्वच खेळाडू हे चांगले असावे लागतात, बरोबर ना? तसंच आपण हे जे कार्य हातात घेतलं आहे, हे सर्व कार्य पुढे जाण्यासाठी ह्या व्यासपीठावर जे पदाधिकारी दिसत आहे, ज्या मैत्रिणी दिसत आहेत, यांची भक्कम साथ मला आहे। खरं तर सर्वांची भक्कम साथ असल्यामुळेच हे कार्य पुढे जाण्यास आपल्याला मदत होणार आहे। असो, आज 9 डिसेंबर माझा जन्मदिवस। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी अनोख्या स्वरूपामध्ये हा जन्मदिवस साजरा होत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी माझा वाढदिवस मी साजरा करत असते आणि आज तुमच्या सोबत माझ्या आईवडिलांप्रमाणे किंवा आजी बाबांप्रमाणे समवेत असणाऱ्या तुमच्या सगळ्यांसोबत हा वाढदिवस मला साजरा करायला मिळत आहे। खरं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजते।
बघा ना, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. खर तर जन्माची तारीख आपल्या सर्वांना माहिती असते, माहिती आहे की नाही तुम्हाला? यस. परंतु मरणाची तारीख कुणालाच माहिती नसते. मग जर जन्माची तारीख आपल्याला माहिती असते, मग जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याला काय असतं? श्वास असतो. आणि जेव्हा आपण या जगाचा निरोप घेतो ना, तेव्हा आपल्याला श्वास नसतो, परंतु नाव मात्र असतं. मग श्वास आणि नाव या दोन्हींमधील अंतर म्हणजे खरं आयुष्य होय. आणि हे आयुष्य ना भरभरून जगायचं, आनंदी जगायचं. कारण बघा ना, हे मानवी जीवन ना फक्त एकदाच आपल्याला मिळतं. मग ह्या मानवी जीवनाचं आपण सार्थक करून घ्यायला नको का? तुम्ही बसलेले माझ्या समोर जे आजी बाबा आहेत, मग तुम्ही म्हणाल, बघा ना, आम्ही कसं काय आनंदाने जगायचं? आमच्या सोबत तर आमची मुलं नाही, आमच्या सुना नाही, आमचे नातवंड नाहीत. मग आम्ही कसं काय हे जीवन आनंदाने जगायचं? मी तुम्हाला सांगेन, बघा, जेव्हा तुम्ही तुमची मुलं लहान असताना खूप सारे कष्ट घेतले, खूप सारे परिश्रम घेतले, अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, स्वतःला खायला नाही दिलं, परंतु आपल्या घासातला घास आपल्या मुलांना दिला. मग तुम्ही कशी स्वप्न बघत होते तुमच्या मुलांची? की माझा मुलगा मोठा व्हावं, त्याला खूप चांगलं शिक्षण मिळावं, तो परदेशात जावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, खूप सारे पैसे मिळावेत, आणि माझ्या मुलाला ना खूप छान बायको मिळावी, त्याचे मुलं सुखी परिवार राहावा, असं तुम्ही पूर्वी चिंतत होता की नाही? आणि त्याच्यासाठीच तुम्ही प्रयत्न करत होता की नाही? मग बघा, आता तुमचं ते चिंतन योग्य झालेलं आहे. तुमचे मुलं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, परदेशात गेले. मग तुम्ही म्हणाल, आम्हाला त्यांनी वृद्धाश्रमात टाकले. पण बघा, वृद्धाश्रमात जरी तुम्ही आले, तुमची मुलं दुसऱ्या ठिकाणी सुखरूप आहेत. तुम्ही त्यांच्या सुखात आनंद माना ना, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. असं समजा, तुमच्या पाठीमागच्या जन्माचे काही प्रारब्ध असतील, काही कर्माचे फळ असतील, आणि ते आपण आपल्या मुलांसोबत न राहता इथे भोगत आहोत. खर तर मी सांगेल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मग मला असं म्हणायचं आहे की तुमची कर्म वाईट नाही, परंतु तुमच्या प्रारब्धात जर हे असेल तर ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. मग मला असं म्हणायचं आहे, बघा ना, तुम्ही म्हणाल आम्ही कसं खुश राहायचं, आम्ही कसं आनंदी राहायचं? जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असताना तर तुम्ही फक्त तुमच्या मुलांना, तुमच्या सुनांना, नातवंडांसोबतच आनंद घालवला असता, तुमचं जीवन व्यतीत केलं असतं. परंतु तुम्ही खूप नशीबवान आहात, खूप चांगले आहात की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती भेटायला येतात, तुम्हाला जे हवं नको ते देतात, तुमची काळजी घेतात. शिवाय हे वात्सल्य वृद्धाश्रम जे आहे, ह्या संस्थेचे जे व्यक्ती आहेत, मेंबर्स आहेत, सगळे स्वयंपाक बनवण्यापासून, तुमची काळजी घेण्यापासून सगळे व्यक्ती तुमची काळजी घेतात. म्हणजे तुम्ही किती नशीबवान आहात. आणि तुम्हाला आम्ही सगळे भेटतो आहेत. त्यामुळे काय करायचं आहे, स्वतःला नशीबवान समजायचं आहे. वाईट विचार सोडून द्यायचा आणि चांगला विचार घ्यायचा, चांगलं आनंदी जीवन जगायचं. आता बघा, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, 3 काळ असतात की नसतात? एक असतो भूतकाळ, एक असतो वर्तमान काळ, आणि दुसरा असतो भविष्यकाळ. आता 3 काळ प्रत्येकाला माहिती आहे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडत असतात ना, त्या चांगल्या गोष्टींवर आपण विचार करत नाही, पण ज्या वाईट गोष्टी घडतात ना, त्याच्यावर आपण खूप सारा विचार करत असतो. आणि मग वर्तमान काळ आपला वाईट जात असतो, कारण वर्तमान काळामध्ये आपण ह्या गोष्टी करत असतो. बघा आजी, तुम्ही सांगा बरं, तुम्ही करताय की नाही ह्या वर्तमान काळात विचार, पाठीमागच्या काळातला? नाही ना. बघा आजी, तुम्ही सांगा. हो, तसं नाही हो. जेव्हा भूतकाळात काही गोष्टी वाईट घडतात ना, त्याच्यावर आपण विचार करतो आणि आपलं जीवन हे दुःखी करून टाकत असतो. त्यामुळे भविष्यात चांगल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी
तुम्ही वर्तमान काळामध्ये जो विचार करतायत तो बघा, सगळ्यांनी हात वरती केले की नाही? कशासाठी? की तुम्ही वर्तमान काळात वाईट विचार करत आहात. मग हा वाईट विचार सोडून द्यायचा आहे. सर्वांनी आनंदी जीवन जगायचं आहे, मस्त जीवन जगायचं आहे आणि चांगले विचार करायचे आहेत. तुम्ही आजी बाबा माझ्या वडिलांसमान आहेत, माझ्या आई समान आहेत, माझ्या आजी समान आहेत, आजोबांसोबत आहे आणि मला खूप सारा आनंद होत आहे की आज तुमच्या सर्वांसोबत माझा जन्मदिवस मला साजरा करायला भेटत आहे. खूप छान पद्धतीने आजचा दिवस जात आहे. अविस्मरणीय दिवस हा घडत आहे. मी तुमच्या सोबत माझ्या स्वतःला देखील खूप नशीबवान समजते की आज तुमच्या समवेत हा दिवस मला आनंदाने घालवता येत आहे. खर तर माझ्यासोबत माझे पती आहेत, माझा मुलगा आहे, शिवाय सर्व मैत्रिणी आहे. गुरु आराध्य फाउंडेशनचे सर्व सदस्य माझ्या सोबत आहेत आणि आज आम्ही सर्वजण तुमच्या समवेत हा वाढदिवस साजरा करत आहोत. चला तर हे आनंदी जीवन मस्त जगूया आणि ह्या जीवनात खूप सारा आनंद घेऊया. मी तुमच्या सोबत अजून खूप गप्पा मारणार आहे, खूप गोष्टी करणार आहे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होईल. तुम्ही सर्व दुःख विसरून जाणार आहे आणि फक्त आनंदी जीवन, पुढील जीवन आनंदी व्यतीत करणार आहे. चला तर पुढे जाऊया पुन्हा एकदा. एका कवीने ना छान कविता म्हटली आहे. ती कविता मी तुमच्या समोर मांडत आहे. कवितेचं नाव आहे वृद्धाश्रम. माय नावाची धरणी आणि बाप नावाचं आभाळ जेव्हा सांडतं तेव्हा झाड नावाच्या लेकरांच्या फांद्या या पानगळ हंबरडा फोडत नाहीत. तोपर्यंत कुठपर्यंत? तोपर्यंत वृद्धाश्रमांची संख्या वाढत राहणार. श्रावण बाळाच्या देशात त्यांच्याच नावानं जेव्हा उभी राहतात वृद्धाश्रम तेव्हा रडते इथली माती. पेपर जाहिरातात आईबाप सांभाळले जातील इथं. पोरं हाच पेपर जपून ठेवतात कपाटात. मग गर्दी वाढत जाते त्या इमारतीत. साठी ओलांडलेल्या काठ्यांची आणि वाटेत येणाऱ्या काट्यांची पण सुंदर नाती जमतात. म्हातारी फेर धरून नाचतात. येणारे जाणारे म्हणतात किती छान हे वृद्धाश्रम आणि पत्ताही लिहून ठेवतात कागदावर. तरी वाट पाहतात या काठ्या आपापल्या पाखरांची. काठ्या आठवतात, पाणवतात, काठ्या झुरतात आणि मरून देखील जातात. होय, या कवीने खूप छान कविता केलेली आहे, ती तुमच्या समोर मी मांडली आहे. खर तर आजच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त मी तुम्हाला आशीर्वाद देणे इतकी मोठी नाही, महान नाही. खरंच मी खूप छोटी आहे, परंतु आज आई वडिलांच्या स्वरूपात तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. आजी बाबांच्या स्वरूपात तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. तुमच्याकडून आज ह्या जन्मदिनाच्या दिवशी मी एकच आशीर्वाद मागेल की आज जशी माझ्याकडून थोडीशी का असेना तुमची सेवा घडली, अशीच सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अनेक व्यक्तींची घडत राहो. माझ्या हातून समाजाचं चांगलं कार्य करावं अशी तुमच्याकडून मी आज ह्या चांगल्या दिवशी आशीर्वाद रूपी मागणी करेन. आणि तुम्ही मला खरंच खूप भरभरून आशीर्वाद दिलेला आहे, खूप प्रेम देखील तुम्ही मला दिलेलं आहे. माझं बोलणं हे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे अशी अपेक्षा व्यक्त करून तुम्ही माझ्या गळ्यात पडून माझ्या डोक्यावरून जो मायेचा हात फिरवला, तुमचा स्पर्श, सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या. पुन्हा एकदा तुमच्याकडून हाच आशीर्वाद मागेल की माझ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत अशीच आजी बाबांची, आई वडिलांची, इतर मुलांच्या सर्व आई वडिलांची सेवा माझ्या हातून घडो हीच अपेक्षा मी करेल. तुमचा आशीर्वाद घेईल,
आणि मी इथे थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे माझ्या नंदेचा मुलगा आणि सून म्हणजे माझा भाचा आणि ही भाचा सून. यांचं आत्ताच लग्न झाले, 7 ते 8 महिने झाले आणि पुण्यामध्ये असतात. ते पुण्यावरून आज माझ्या वाढदिवसासाठी आलेले. त्यांना देखील माहिती नाही की आपण वृद्धाश्रमात जाणार आहोत, वाढदिवस साजरा करणार आहोत. ते देखील मला असेच स्टेटसवरती, युट्यूब, फेसबुकवरती बघता आमची मामी असं करते, आमची मामी तसं करते. परंतु आज ते माझे प्रत्यक्षात म्हणतात की आमची मामी काय करते. बरोबर ना? आणि खूप छान दोघांचा जोडा आहे. अजून एक मोठा भाचा आहे, म्हणजे नंदेला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. याच्यापेक्षा एक मोठा मुलगा आहे आणि मुलगी छोटी आहे. सगळ्यांचं कुटुंब छान आहे. आमचा जो परिवार आहे तो सगळा छान आहे आणि हा परिवार टिकून ठेवण्याचं काम एका स्त्रीमध्ये असतं. असं की नसतं. जर घरची स्त्री जर चांगली असेल ना तर स्त्री राजाचा रंग पण करते आणि रंगाचा राजा पण करते. थोडी चिरंत राहो अशी मी आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला प्रार्थना करेन. आणि थँक्यू सो मच आजू आणि अर्पिता. थँक्यू सो मच डिअर. Halo.